नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। जालना मोती तलावात गणपती विसर्जनासाठी आलेल्या गोदावरी तटरक्षक दलाच्या जवानांच्या अंगावर घातलेल्या आमदार कैलास गोरंट्याल यांच्या टी-शर्टवर शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि सहकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर या पथकाने मोती तलावातून काढता पाय घेतला। महानगरपालिका प्रशासन खर्च करत असताना आमदार गोरंट्याल यांनी अशा प्रकारे जाहिरात का करावी असा प्रश्न युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांनी उपस्थित केलाय। जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून गोदावरी तटरक्षक दलाला मोती तलावात गणपती विसर्जन करण्याचे काम दिले जाते। मागील काही वर्षांपासून या संस्थेकडून हे काम करण्यात येते। काल देखील गोदावरी तटरक्षक दलाचे जवान मोतीबाग परिसरात जालना येथील गणपती विसर्जनासाठी आले होते। मात्र यावेळी शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी मोती तलावाची पाहणी केली असता तटरक्षक दलाच्या जवानांच्या अंगात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची जाहिरात असलेले टी-शर्ट दिसले आणि या टी-शर्टवर शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेत महानगरपालिका प्रशासन खर्च करत असताना आमदार कैलास गोरंट्याल यांनी अशा धार्मिक कार्यात जाहिरात का करावी असा आक्षेप घेण्यात आला। त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी तटरक्षक दलाच्या जवानांनी मोती तलावातून काढता पाय घेतला। मात्र दुपारनंतर आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मध्यस्थीने तटरक्षक दलाचे जवान पुन्हा विसर्जन स्थळी दाखल झाले होते। याबाबत आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडून एक व्हिडिओद्वारे जाहीर करण्यात आले। त्यानंतर युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल हे धार्मिक कार्यातही टक्केवारी घेत असल्याचा धक्कादायक आरोप करत त्यांच्या गोळ्या संपलेल्या आहेत, त्यांनी लवकर बरं व्हावं असं म्हणत कैलास गोरंट्याल यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मोती तलावात गणेश मूर्ती विसर्जनासाठी गोदावरी तटरक्षक दलाला महानगरपालिकेने कंत्राट दिले। मात्र या दलाचे जवान आहेत त्यांच्या अंगात आमदार कैलास गोरंट्याल यांची टी-शर्ट होते आणि त्यावरून काही वाद झाला आणि त्यानंतर ते पथक त्या मोतीबागेहून निघून गेल्याचं समोर आले। नेमका काय प्रकार आहे, काय सांगाल? मला वाटतं तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे। तुम्ही सांगितलं की महानगरपालिकेचं टेंडर आहे, पण त्या गोदावरी तटरक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या अंगामध्ये आमदारांचं टी-शर्ट आहे। यात मला काही सेन्स वाटत नाही। म्हणजे टेंडर महानगरपालिकेचं तर आमदारांचा शर्ट घालायचा काय प्रश्न येतो? मला वाटतं आमदारांनी फार प्रेशर ह्या लोकांवरती केलं होतं की नाही, काम करायचं असेल तर माझं टी-शर्ट घालूनच काम करायचं। आणि त्याच्यासाठी काल रात्री जवळपास 12-12:30च्या दरम्यान आमदारांचे 2 माजी नगरसेवक तिथं दारूच्या नशेत तिथं गेले आणि तिथं आमदारांना व्हिडिओ कॉल केला आणि तिथं दाखवलं सुद्धा की हे बघा सेठ, असे टी-शर्ट आपल्या फोटोचे त्यांनी आम्ही त्यांना घालायला लावलेले आहेत। मला वाटतं हा फार बालिशपणा आहे की टेंडर महानगरपालिकेचं आहे आणि तुम्ही त्या कर्मचाऱ्यांना स्वतःचं शर्ट घालायला लावताय। म्हणजे जे चांगले लोक काम करायला आलेले त्यांना डिस्टर्ब करायचं काम आमदार हे करायला लागलेत। आणि मला वाटतं मागं 8 वर्षाखाली जी काय घटना झाली ही त्यांचे मिसेस संगीताताई गोरंट्याल ह्या नगराध्यक्ष असताना 3 निष्पाप लोकांचा जीव, मला वाटतं खऱ्या अर्थानं कैलास गोरंट्यांनी यांचा जीव घ्यायचा इथं काम केलेलं आहे। त्यांचं पाप आहे ते। आणि माझा स्पष्ट तुमच्या माध्यमातून आरोप आहे की हे टक्केवारी सम्राट तर आहेच। जालना नगर परिषद अस्तित्वात असताना यांनी नगर परिषद तर चुरून खाल्लेलीच आहे। जालन्याच्या जनतेला यांनी पाणी लावलेलंच आहे, पण देवाच्या कार्यातसुद्धा हे पैसे खायची यांची इच्छा आहे। म्हणजे खाऊन खाणार किती आणि घेऊन जाणार किती? तुम्हाला असं म्हणायचं आहे का हे जे टेंडर दिले गोदावरीला यातही काही कमिशन आहे म्हणून? 100% वर्षानुवर्ष जर हे त्यांना टेंडर देत असतील तर आज महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे आणि महानगरपालिका अस्तित्वात आल्याच्यामुळं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा विरोध महानगरपालिकेला होताच। आणि महानगरपालिका झाल्याच्या नंतर तिथं प्रशासक आयुक्त बसल्याच्या नंतर यांचे सगळे धागेदोरे हे तुटलेले आहेत। यांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे। यांची टक्केवारी
महानगरपालिकेतून बंद झालेली आहे. म्हणून यांना आजही असं वाटतं की महानगरपालिका आपल्या हातात आहे आणि हे कर्मचाऱ्यांनी सगळे कैलास गोरंट्याल यांचेच फोटो घातले पाहिजे. फक्त तुमच्या माध्यमातून मी आमदारांना एवढाच निरोप देऊ इच्छितो, आमदार महोदय, गेट वेल सून. तुमच्या गोळ्या संपलेल्या आहेत, तुम्हाला उपचारांची गरज आहे. जो माणूस स्वतः मुंबईहून व्हिडिओ बनवून पाठवतो तो खोतकर साहेबांच्यावरती आरोप करतो की हा माणूस मुंबईला असतो आणि जालन्याला नसतो. मला वाटतं हे कोणालाच पटणारं नाही आहे. मला वाटतं निवडणूक डोळ्यापुढं आलेली आहे आणि त्यांच्या दिसू लागलेलं की निवडणुकीत आपलं पानिपत होणार आहे आणि त्याच्या भीतीने हे सगळे स्टेटमेंट करतायत. मला वाटतं जनता याला भीक घालणार नाही. आज उत्सवाचा दिवस आहे, याच्यात राजकारण नको, म्हणून निर्विघ्नपणे हे काम पार पडलं पाहिजे अशी आमची गणेश भक्तांची इच्छा आहे. मला वाटतं यांच्याकडं कोणी काही लक्ष देणार नाही. 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या लाडक्या गणरायाला आज जगभरात निरोप दिला जातोय. सध्या मी जालना शहरातील मोती तलावाच्या काठावर आहे आणि जालना शहरातील सर्वच गणेश मंडळाच्या ज्या काही मोठ्या मूर्ती आहेत त्या मूर्तींचं विसर्जन या तलावात करण्यात येणार आहे. दरवर्षी जालना शहर महानगरपालिकेकडून गोदावरी जीवरक्षक दलाला आणि नांदेड येथील जीवरक्षक दलाला या ठिकाणी गणपती विसर्जनाचं कंत्राट दिलं जातं आणि हे जवान या ठिकाणी दरवर्षी गणेश मूर्तींचं विसर्जन करत असतात. कारण या ठिकाणी जालना शहरातून मोठ्या संख्येनं भाविक येतात आणि त्यांच्या मोठमोठ्या मूर्ती या तलावात विसर्जित करण्याचं आव्हान जालना शहर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्यासमोर उभं असतं. त्यामुळे हे जवान या ठिकाणी दरवर्षी त्यांच्या हाताने मोठमोठ्या मूर्तींचं विसर्जन करतात. मात्र काल सायंकाळी गोदावरी जीवरक्षक दलाचे जवान या तलावाच्या काठावर दाखल झाले होते आणि त्यात जवानांच्या अंगात जी टी शर्ट होते ते विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांची जाहिरात करणार होते आणि याच वेळी माजी मंत्री शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी देखील या स्थळाची पाहणी केली होती आणि यावेळी त्या टी शर्टवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर जीवरक्षक दलांच्या जवानांनी आज अचानक या मोती तलावाच्या काठावरून काढता पाय घेतलाय. त्यामुळे जालना शहर महानगरपालिका आणि जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना शहरातून येणाऱ्या मोठमोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं आव्हान आता समोर उभं राहिलं आहे. त्यामुळे आता आज संध्याकाळी या ठिकाणी मोठी गर्दी होणार असल्याचं पाहायला मिळतंय. आज दुपारपासूनच या ठिकाणी गणेश मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. मात्र या ठिकाणी जीवरक्षक दलाचे जवान नसल्याने आपण पाहू शकतो जालना शहर महानगरपालिकेतील जे काही फायर ब्रिगेड विभाग आहे त्यांच्या जवानांच्या मार्फत आता सध्या मोठमोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं काम या ठिकाणी हातात घेण्यात आलेलं आहे. एकीकडे आमदार कैलास गोरंट्याल यांची जाहिरात त्या टी शर्टवर असल्यामुळे त्या टी शर्टवर आक्षेप घेण्यात आला आणि यातूनच जो काही किरकोळ वाद उद्भवला, याच वादातून जीवरक्षक दलाच्या जवानांनी येथून काढता पाय घेतलाय. जर महानगरपालिका कार्यालय जीवरक्षक दलाचा खर्च करत असेल तर आमदाराची जाहिरात कशासाठी असा प्रश्न खोतकर समर्थकांनी उपस्थित केलाय. कॅमेरामन सुनील खराचं साहिल पाटील MC जालना. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते टाउन हॉल परिसरातील मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. पाहुयात. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील काही वर्ष निजामशाहीच्या गुलामगिरीतून मराठवाडा मुक्त झाला नव्हता. त्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. त्यानंतर आपला मराठवाडा ज्या दिवशी मुक्त झाला तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर आणि हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून ओळखला जातो. या दिनाचे औचित्य साधून आज टाउन हॉल परिसरातील मुक्तीसंग्राम स्मारकास सर्व मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. परिसरात असलेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पश्चात पालकमंत्री, माजी मंत्री महोदय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस प्रशासनाच्या वतीने गोळ्या फायर करत मराठवाडा मुक्ती संग्रामात हुतात्मे पुकारलेल्या महापुरुषांना अभिवादन करीत सलामी देण्यात आली. त्यानंतर टाउन हॉल परिसरात असलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक येथील तिरंगा ध्वज पालकमंत्री यांच्या हस्ते फडकावण्यात आला. तसेच राष्ट्रगीत गाऊन मानवंदना देण्यात आली. यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या गाठीभेटी घेत काही स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी घेत त्यांचा सत्कार केलाय. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आरोग्यमंत्री राजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त नंदा गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, अशोक अण्णा पांगारकर, पंडितदादा भुतेकर, भाऊसाहेब घुगे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या
आज सर्व जालना नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज आपल्याला माहिती असेल 78 वर्षानंतर आज आपण हा साजरा करतो आहे. आणि मराठवाड्याला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं होतं. निजामाच्या राज्यातून आपल्याला मुक्तता मिळाली होती. आणि त्यामुळे मी आज सर्व मराठवाड्यातील सर्व जे नागरिक आहेत त्यांना या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, या स्वातंत्र्याच्या, मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असंच प्रगतशील मराठवाडा हो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. आज रात्रीपासून मनोज पाटील जरांगे उपोषणाला बसले. आज मुख्यमंत्री साहेब संभाजीनगरमध्ये आहेत आणि मी पण आता ताबडतोब तिकडेच निघालो. मला नक्कीच खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये काही ना काही निर्णय घेतील आणि ज्या माध्यमातून त्याच्यामध्ये तोडगा निघेल. धन्यवाद. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जालना शहर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर आणि उपायुक्त नंदा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालाय. पाहुयात. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचबरोबर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने 14 सप्टेंबर पासून स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा सुरू करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरित्या स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. यावेळी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पालिकेच्या वतीने शुभेच्छा देत आयुक्त यांनी आजच्या दिनी जाहीर आवाहन केले. आज रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि गणेश विसर्जन आहे. महानगरपालिकेच्या वतीने नेहमीप्रमाणे याही वर्षी विसर्जन ठिकाणी सर्व व्यवस्था केली असून 14 सप्टेंबर पासून स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा सुरू केला असून या पंधरवाड्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवित त्या माध्यमातूनच सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून शपथ घेतली. स्वच्छता हा दैनंदिन जीवनाचा भाग आहे. आपण जशी देवाची पूजा प्रार्थना करतो तशीच आपण स्वच्छतेची शपथ घेतली पाहिजे असे प्रतिपादन आयुक्त संतोष खांडेकर यांनी यावेळी केलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, कार्यालयीन अध्यक्ष विजय फुलंब्रीकर, मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख, इंजिनियर सय्यद सौद, पाणी पुरवठा इंजिनियर राजेश बगळे, बंडू चव्हाण, अग्निशमन विभाग प्रमुख माधव पानपट्टे यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम मी सर्व जालनेकरांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो. आपण 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून. त्यानंतर मराठवाड्याचं देशाच्या स्वतंत्र भारताचा भाग म्हणून 17 सप्टेंबर 1948 पासून हा भाग समाविष्ट झाल्यानंतर मराठवाड्यातल्या जनतेनं जो आनंद व्यक्त केला तोच आनंद आजही सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. सर्व जालनेकरांना माझ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आज त्याचबरोबर गणपती विसर्जन आहे. गणपती विसर्जनासाठी आपण नेहमीप्रमाणे व्यवस्था केली आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे, आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि गणेश चतुर्दशी ह्या दोन्ही प्रसंगी आपण संयमानं आणि विधिवतपणे हे दोन्ही सण साजरे करायचे आहेत. आणि हे सण साजरे करत असताना आपसामधला कोणत्याही प्रकारचा विसंवाद जाणवू द्यायचा नाही किंवा अशा प्रकारे कोणतंही कृत्य करायचं नाही. महापालिकेच्या माध्यमातून सर्व व्यवस्था केलेली आहे. या उपर जर काही सूचना असतील तर त्या नागरिकांच्या सूचना आम्ही सूचनांचं स्वागत करू, त्याप्रमाणे त्यामध्ये बदल करायचाही प्रयत्न करू. पुन्हा एकदा सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आजपासून म्हणजे 14 सप्टेंबरपासूनच आपण स्वच्छता हीच सेवा हा पंधरवाडाही सुरू केला आहे. आणि ह्या पंधरवाड्यामध्ये दर दिवशी वेगवेगळे उपक्रम आपले चालू आहेत. त्याच माध्यमातून आज एक स्वच्छतेची शपथ आपण घेतली. स्वच्छता हा दैनंदिन जीवनाच्या म्हणजे सवयीचा भाग झाला पाहिजे आणि त्यासाठी जशी आपण देवापुढे प्रार्थना करतो तशीच आपण ही स्वच्छतेची शपथ आज घेतली आहे. आणि या माध्यमातून ही शपथ प्रत्येकाने आपल्या आयुष्यात उतरवावी. प्रत्येकाने दैनंदिन जीवनामध्ये आपला घर, आपला परिसर, आपलं शहर, आपला देश हा स्वच्छ ठेवलास तर त्या माध्यमातून त्यांना म्हणजे त्यातून पुढे जे प्रश्न निर्माण होणार आहेत तेही संपतील
आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही खूप मोठ्या प्रमाणात त्याचा हातभार लागेल. धन्यवाद. श्री अनोखा गणेश मंडळातर्फे पाचारण केलेल्या हरियाणा राज्यातील कलापथकाने देवी मातेची विविध रूपे जिवंतपणे साकारत भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ही झाकी आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील श्री अनोखा गणेश मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सवात सोमवारी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष भास्करराव आंबेकर यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी बाला परदेशी, दुर्गेश कोठीवाले, राहुल हिवराळे, मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल, योगेश मानधना, संस्थापक अजय भरतिया, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, डॉक्टर रितेश मिश्रा, धीरेंद्र मेहरा, हर्षद चोरडिया, किशोर अग्रवाल, राहुल अग्रवाल, अभय अग्रवाल, राजेश अग्रवाल, पुरुषोत्तम भक्कड यांच्यासह मंडळातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच भाविकांना मोतीचूरच्या लाडूचे वाटप करण्यात आले. हरियाणा येथील सुनील अनिल तिलकधारी आर्ट्स ग्रुपच्या कलावंतांनी प्रारंभी रिद्धी-सिद्धी समवेत गणपती बाप्पाने, घर में पधारो गजाननजी, कृपा करो गौरीलाल या गीतांवर नृत्य सादर केली. अग्नीत भस्मसात झालेल्या सती मातेच्या जिवंत देखाव्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आणत काळजाचा ठेका चुकवला. हरिद्वार येथे कावड चढवण्यासाठी हट्ट करणारी पार्वती माता, समजावून सांगणारे भोलेनाथ यांच्यातील संवादवार आधारित जय शिवशंकर डमरूवाले, हरिद्वार घुमा दे भोले, भोले की कावड उठाऊंगी, बम बम शिव भोले, उमापती महादेव या गीतांवर आपल्या अभिनयातून उपस्थितांना साक्षात कैलास पर्वताचा अनुभव दिला. प्रचंड गर्दीतून नंदीवर स्वार होत भगवान शंकराचे आगमन होताच भाविकांनी हर हर महादेवचा गजर केला. शिव पार्वती विवाह, अघोरी नृत्य, तांडव नृत्य सादर करत कलावंतांनी एकच धमाल उडवून दिली. मध्यरात्रीपर्यंत जिवंत देखावा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी महिला, बच्चे कंपनी आणि भाविकांच्या गर्दीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर विराट गर्दीने फुलून गेला होता. मी अनोखा गणेश मंडळ या मंडळाला दरवर्षी आरतीला येत असतो आणि मला खूप आनंद होतो की नगर परिषदेमध्ये माझे सहकारी राहिलेले आमचे अजयजी भरतिया यांनी या परिसरामध्ये अनोखा गणेश मंडळाची स्थापना केली आणि यामध्ये मग आमचे किशोर शेठ अग्रवाल यामध्ये नाहीत. आणि या ठिकाणी आमचे रायसाहेब आणि ही सर्व जी मंडळी आहे सर्वांचे नावं घेऊ शकतो मी. आमचे बबलू सारस्वत पासून यांनी आपल्या जालना शहरामध्ये या गणेश मंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून असे काही उपक्रम राबवले आणि विशेष करून आजही एक झाकी आहे. आमची संस्कृती, आमचा इतिहास, आमचे देव आणि आमच्या कथा या ज्या गोष्टी आहेत या पुढच्या पिढीला माहीत होणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आज आपण बघताय की आज हजारोच्या संख्येनं जवळपास दररोज 10 ते 15 हजार या ठिकाणी भक्तगण येतात आणि 12,000 15,000 लोक दररोज म्हणजे 10 दिवसामध्ये 1 लाखापेक्षा अधिक भक्तगण येतात. हे कशामुळे झालं? फक्त आमचे या अनोखा गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमुळं. आणि म्हणून आज आम्ही गणपतीलाही मागणी केली की गणराया हे शहर चांगलं झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे, या शहरातले रस्ते चांगले झाले पाहिजे, नियमितपणे पाणी मिळालं पाहिजे, स्वच्छता चांगली झाली पाहिजे, रस्ते रुंद झाले पाहिजे. तर ही बुद्धी ज्यांच्या हातामध्ये सत्ता जाईल त्या राज्यकर्त्यांना दे आणि मी एका चांगल्या सुंदर शहरामध्ये राहतो याचा अभिमान नागरिकांना प्रत्येकाला होईल. अशा पद्धतीनं राज्यकर्त्यांनी काम करण्याची बुद्धी राज्यकर्त्यांना दे अशी मी गणरायांकडे मागणी केली. 11 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर काल गणरायाला भक्तांनी निरोप दिला. जालना शहरात मोती तलाव परिसरात घरगुती आणि मंडळाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. 11 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आपल्या बाप्पाला गणेश भक्तांनी निरोप दिला. यासाठी जालना शहरातील मोती तलाव परिसरात मोठी तयारी करण्यात आली होती. शहरभरातून आलेल्या विविध गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्ती क्रेन आणि तराफ्याच्या साह्याने रात्री उशिरापर्यंत मोती तलावात विसर्जित करण्यात आल्या. तर घरगुती गणेश मूर्तींसाठी महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या हौदात हजारो घरगुती गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचा यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान विसर्जन स्थळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे पाटील यांनी भेट देत गणेश भक्तांना सुरक्षित श्री विसर्जन करण्याचे आवाहन केले.
आम्ही आज गणपती विसर्जन स्थळाची पाहणी केली, परंतु सर्वप्रथम मी गणेश चतुर्दशीच्या संपूर्ण जालनेकरांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि गेल्या 10 दिवसापासून जालना शहरातील खाजगी गणपती असेल, सार्वजनिक गणेश मंडळ असतील, अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये 10 दिवस जालना शहरातले पार पडले. परंतु आज विसर्जनाचा दिवस आहे आणि ह्या ठिकाणी प्रत्येकजण माझ्या घरातला गणपती अगोदर त्या ठिकाणी विसर्जन झालं पाहिजे अशा हेतूनं त्या ठिकाणी गर्दी करत असतो. परंतु माझी संपूर्ण जनतेला आव्हान आहे, विनंती आहे की आपला गणपती आणल्याच्या नंतर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या वतीनं, पोलीस प्रशासनाच्या वतीनं आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं आणि बरेचसे जवान या ठिकाणी उभे केलेले आहेत. त्यांच्या मार्फत, त्यांच्या वतीनं तुम्ही या ठिकाणी गणपती दिला पाहिजे आणि आपल्या गणपतीचं विसर्जन त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे. यावर्षी गणेश महासंघाच्या वतीनं आज यावर्षीचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर होते. त्यांनी अतिशय चांगला चोख बंदोबस्त 10 दिवस पोलीस प्रशासन, गणेश महासंघ आणि गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवला, म्हणून चांगल्या पद्धतीने गणपती या ठिकाणी झाले. आणि आज आम्ही या ठिकाणी गणेश विसर्जना स्थळाची पाहणी केली. अत्यंत चांगला बंदोबस्त या ठिकाणी पोलीस प्रशासनाने ठेवलेला आहे. आरोग्य विभागाचे लोक या ठिकाणी आहे, महानगरपालिका प्रशासनाचे लोक या ठिकाणी आहे आणि स्वयंसेवी लोक, जालना शहरातील भरपूर संघटना या ठिकाणी आल्या आणि आपण स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी जे काही गणपतीचं जे काही माल्य असतं त्या ठिकाणी निर्माल्य कलेक्शन करण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे. निश्चित त्यांच्या कार्याला सुद्धा मी या ठिकाणी सलाम करतो. आणि आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही मोतीबागेजवळ जे काही जालना शहरातले गणेश मंडळ येतील त्या संपूर्ण गणेश मंडळांचा हार, शाल आणि श्रीफळ देऊन त्या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत. श्रावण बाळ निराधार योजनेचे जिवंत लाभार्थी तहसील कार्यालय भोकरदन येथे मयत असल्याची नोंद करून अनुदान बंद करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित तलाठी आणि तहसीलदार यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सुभद्राबाई रामराव शिरसाट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. सुभद्राबाई रामराव शिरसाट यांचे पती हयात असताना त्यांना मयत दाखवून त्यांना मिळणारी वयोवृद्धाची पेन्शन बंद करण्यात आली. ही बाब त्यांच्या पतीला कळाल्यानंतर त्यांचे हृदयविकाराने निधन झालं. याबाबत शासनाकडे न्याय मागितला असता सुभद्राबाई शिरसाट या वयोवृद्ध मागासवर्गीय विधवा महिला मिळाल्यामुळे संबंधित तलाठी यांनी खोटी माहिती दिली असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात तलाठी आणि तहसीलदार यांच्यावर कारवाई न झाल्याने उपोषण सुरू केले असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, नसता आत्मदहन करण्याचा इशारा सुभद्राबाई शिरसाट यांनी दिला आहे. मी सुभद्राबाई रामराव शिरसाट, सिरसगाव मंडप, तालुका भोकरदन, जिल्हा जालना कार्यालयासमोर असे बसले. असं विषय आहे, माझे पती रामराव सुपडाजी शिरसाट हे हयत असताना त्यांना मयत दाखवले. तलाठी अरुण संपत गावडे, सजा नांजा, क्षीरसागरमध्ये त्यांना मयत कसं दाखवलं. आणि गावचे तलाठी राजेंद्र कारभारी आवताडे यांनी, मी अशी माहिती विचारत गेले की पगार सरवण बाळाचा त्यांना पगार भेटत होता, ते बँकेत गेले की बँकेत पगार नाही म्हणायचे, तहसीलला गेले तहसीलला नाही म्हणायचे. पण एक वेळेस अशी चौकशी केली तर पगार का मिळत नाही, तर त्यांनी दाखवलं की याच्यावर तुमचं मयत लिहिलेलं आहे, रामराव सुपडाजी हे मयत झाले म्हणून. मी म्हटलं हे कोणा लिहिलं, तर मग ते अरुण तलाट्याचं नाव आलं. मग त्याच्यावर मी अर्ज केला की तुम्ही कोणत्या कागदपत्राआधारे त्यांना मयत दाखवलं याची मला छायाकीत द्या. तर त्यांनी ते मला काही दिले नाही, काय कागदपत्र लावले काय नाही, हे काही मला दिले नाही. मग मी 26 जानेवारीला उपोषणाला बसले तहसीलसमोर. त्यांनी बी काही त्याचं उत्तर दिलं नाही. आणि माझा मुलगा रमेश रामराव शिरसाट आणि राजेंद्र कारभारी आवतडे तलाठी, संतोष बनकर तहसीलदार आणि अरुण हे सगळ्यांनी एकत्रित हात मिळवणी करून आणि माझ्यावर मला न माहिती यांनी खोटा पंचनामा, खोटारड्यापणाचा असा पंचनामा करून त्यांच्यावर सह्या घेतल्या बाकीच्या पंचायतच्या आणि तो पंचनामा तहसीलला सादर केला. नंतर तो पण मला माहिती झाला. मग हे सगळे पैसे देऊन घेऊन चालला कारभार की काय हे आम्हाला कळत नाही आणि आम्हाला कोणीच त्याला न्याय देत नाही. तहसीलदारांनी कोणी ती सगळे एकच झाले सगळे, तर हे सगळा पैशानंच कारभार चालला असं वाटतोय. आणि आमच्या मुलाचं मी काही नाव टाकलं नव्हतं त्याच्यात. मी फक्त तलाट्यालाच विचारायसाठी मागणी केली होती की कोणते कागदपत्र लावून यांना मयत दाखवलंय 7-8 महिन्यापासून. तर आमचा मुलगा कसं काय त्यांच्यात मिळाला
मग याला पैसे त्याने दिले का यानं त्याला पैसे दिलेत आणि काय घोटाळा करू लागलेत हे आम्हाला काही कळत नाही. आता तो आमचा 8-9 वर्षापासून त्याचा आमचा संबंध नव्हता. तो आम्हाला आईवडिलाला काही पाहत नव्हता. मग यानं मुद्दाम पगार त्यानं बंद केला आहे की काय केलं, कशासाठी कारण केलं आहे. त्याचा वाद जमिनीचा होता, त्याच्या नावावर जमीन होती, त्याच्यात आमच्या तारखी चालू आहे. त्यानं वडिलावर 356 केस केली होती आणि हे सर्व माहिती कारस्थानं असून हे राजेंद्र कारभारी आवताडे हे त्याच्या संबंधित त्याच्यासोबत सगळं कामं खोटे नाटे कामं करू लागलाय. आणि हे राजेंद्र कारभारी आवताडे तलाठी सजा शिरसगाव मंडप आणि संतोष बनकर तहसीलदार अरुण संपत गावडे हे सर्वांवर गुन्हा दाखल व्हावा आणि यांच्या पेन्शन सस्पेंड करावं त्यांना, तरच मी आमरण उपोषण सोडीन. आणि सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जेवढे असतील त्याच्यामध्ये बयानामध्ये असतील, पंचनाम्यात किंवा हे तहसील तलाठी हे सगळ्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय नाही तर मी आत्मदहन करीन. मी त्याच्याशिवाय उपोषण सोडणार नाही. जालना शहरातील गणेश मंडळाच्या 400 मूर्ती आणि घरगुती 24,000 गणेश मूर्तींचं विसर्जन मोती तलाव परिसरात करण्यात आलंय. आज दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन तलावात सुरूच होतं. जालना शहरात स्थापन करण्यात आलेल्या घरगुती 24,000 मूर्तींचे विसर्जन मोती तलावाच्या काठावर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात करण्यात आले. या ठिकाणी जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती. तर जालना शहरातील सुमारे 400 गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्ती मोती तलावात जीवरक्षक दल आणि क्रेनच्या सहाय्याने विसर्जित करण्यात आल्या. आज दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत गणेश मूर्ती विसर्जनाचे काम महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू होते. काल दुपारी 12 वाजेपासून गणेश मूर्ती विसर्जनाला सुरुवात झाली होती. सुमारे 24 तास ही विसर्जन प्रक्रिया अव्याहतपणे मोती तलाव परिसरात सुरू होती. याबाबत जालना शहर महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी माहिती दिली आहे. काल सकाळपासूनच श्रीच्या मूर्तींचं विसर्जनाची व्यवस्था आणि लोकांचा त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. आत्तापर्यंत या ठिकाणी साधारणपणे 413 मोठ्या जे मंडळांचे गणपती आहेत त्यांचं विसर्जन झालं आहे आणि घरगुती स्वरूपाचे आपण संकलित केलेले 20,000च्या आसपास आणि डायरेक्ट जे मंडळाच्या सोबत काही घरगुती गणपती आले ते 2-3 हजारच्या आसपास, म्हणजे 23-24 हजार घरगुती गणपती असं एवढं आपण संकलन आणि त्याची विसर्जनाची पूर्ण व्यवस्था आणि पूर्ण तो आपला विसर्जनाचा उत्सव आज संपलेला आहे. यामध्ये कालपासून आत्तापर्यंत महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, पत्रकार, नागरिक सर्वांचं आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळालं. त्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि आत्ता साधारणपणे 3 वाजेपर्यंत विसर्जनाची प्रक्रिया पूर्णपणे संपलेली आहे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है.
आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप करेक्ट। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.